तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत चंदन नर्सरीवरती. दादा नमस्ते. नमस्कार. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी चंदन रोपवाटिका आहे असं आम्हाला समजलं, बरोबर आहे? बरोबर, अगदी. नमस्कार, मी धनंजय नागनाथ राऊत, अंकुर हायटेक नर्सरीचा संचालक आहे. मागच्या 12 वर्षापासून आम्ही ही नर्सरीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे स्वतःची चंदन लागवड करून या रोपवाटिकेची निर्मिती केली आहे. हे लातूरमध्ये पाखर सांगवी येथे स्थित आहे. 10 ते 12 एकरमध्ये नर्सरी बनवलेली आहे. स्वतःची रोप निर्मिती करतो. चंदनासोबतच इतर जवळपास 350 ते 400 व्हरायट्याची निर्मिती केली जाते. हा जो आपला डिस्प्ले आहे, हा खाडगाव रिंग रोडवरती थाटलेला आहे आणि जी मुख्य नर्सरी आहे ते पाखर सांगवी इथे आहे. चंदनाच्या लागवडीपासून विक्रीपर्यंत सर्व नियोजन आपण करतो. महाराष्ट्रासह जवळपास 13 ते 14 राज्यामध्ये आपले 15,000हून अधिक शेतकरी आहेत आणि चंदनाची लागवड जर म्हणत असाल तर 20,000 हेक्टरहून अधिक आपण लागवड केली आहे. तर नक्की आपण एकदा लागवड करा अथवा न करा, पण नर्सरी काय असते, चंदन काय असतं यासाठी नक्की आमच्या नर्सरीला नक्कीच सर भेट देतील. त्यासाठी आपला मोबाईल नंबर सांगाल का? माझा नंबर आहे 9260 00 00 83 किंवा 94 233 45 103. नक्कीच. चला तर मग आपण नर्सरी पाहूयात. शेतकरी मित्रांनो, नर्सरी काय असते याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. पाहू शकतो आपण शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी चांगल्या प्रकारचे रोपं कशा प्रकारे तयार केले जातात आपण पाहूयात. प्रत्येक फळ फूल असेल या झाडांची या ठिकाणी नर्सरी आहे आणि महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी नर्सरी आपल्याला पाहायला मिळेल. हे झाड कोणते दादा? पायकसची व्हरायटी का? या ठिकाणी पाहणारे किंवा काम करणारे आपले हे बंधू आहेत. दादा इथं तुम्ही पाहता का चंदनाचे रोपं? दाखवा की आपल्याला कुठे ते. हे चंदन साधं आहे, रंगचंदन रक्तचंदन कुठे पाहूया आपण. हे रक्तचंदनाचं झाड आहे, पाहू शकता. आपल्याकडे फार दुर्मिळ आहे. आणि एक झाड उचलून दाखवा. याची किंमत किती आहे? या रोपाची किंमत 80 रुपये आहे मार्केटमध्ये, पण शेतकरी बांधवांनी जर फोन केला तर 50 रुपयापर्यंत त्यांना मिळू शकतो. त्याचबरोबर चांगल्या प्रकारचे आंबे आहेत, लिंबोणी आहे. प्रत्येक फळझाड किंवा रोपवाटिका खूप मोठी आहे. अगदी 10 ते 12 एकरवरती प्लॅन्ट आहे त्यांचं असं म्हणणं आहे. आपण त्यांच्याकडून सरांकडून जाणून घेऊयात. दादा, पांढऱ्या चंदनाचे आणि रक्तचंदनाचे भाव सांगितले नाहीत आपण. दोन्ही रोपांमध्ये फरक असा आहे, पांढरं चंदन विक्रीसाठी यायला 20 वर्षापेक्षा अधिक कालावधी लागतो आणि रक्तचंदनाचा जो